आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर येताना आपल्याला दिसणार आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतः आता पृथ्वी, आनंदी आणि आता या सगळ्यांच्या विरोधात आहे। पण ज्या वेळेला पेटीतून आनंदी बाहेर पडले आणि त्यानंतर आरती आता आनंदीला घेऊन तिकडे ज्या वेळेला जायला निघणार आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे स्वतः पृथ्वी आडवा येत तिला या सगळ्यामध्ये थांबवण्याचं काम करणार आहे। आणि या सगळ्यामध्ये पृथ्वीने असं का बरं केलं असेल, किंवा पृथ्वी या सगळ्यामध्ये आनंदीच्या बाजूने अचानकपणे कसा काय झाला, आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आरतीने त्याचे डोळे कसे उघडलेत, काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ चुकवू नका। इकडे आता शलाकाला विद्याधर सांगायला लागतो, हे बघ, काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र एकच गोष्ट करून थांबायची नाहीये, आनंदीला दुबईला पाठवायची आहे। ज्यावेळी तिच्याकडून करोडो रुपये आपल्याला भेटतील, म्हणजे मला तिला आता वापरता तर आलं नाहीये, पण तरी सुद्धा मात्र आता तिला या सगळ्याचा चांगलाच भुगताना द्यावा लागेल। तिला असं वाटेल की या सगळ्यामध्ये विद्याधर सरकारांच्या घरी गेलो असतो तर बरं झालं असतं, अशी नरक यातना तिला आता मला द्यायची आहे। आणि त्यावरती शलाका सांगते, ठीक आहे, तुला आनंदीला नरक यातना द्यायची आहे आणि मला त्या युगंधरला, काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये त्या आता युगंधरला अजिबात सोडणार नाहीये। आणि असं म्हटल्यावरती मात्र या सगळ्यामध्ये इकडे शलाका आणि या दोघांचं प्लॅनिंग होतं, पण त्याच वेळेला विद्याधर सांगायला लागतो, इतकंच करून थांबून चालणार नाहीये। खरं तर या सगळ्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी आता आपण इकडे या मुलांच्या मनामध्ये भरल्यात ना, त्या लवकरात लवकर हे करायला पाहिजेत। म्हणजे या सगळ्यामध्ये त्या मुलांना आता युगंधरच्या विरुद्ध भडकवत आपण आता प्रॉपर्टी एक एक करत आपल्या नावावरती घ्यायची। म्हणजे बघ कसं झालंय, या पोरांना मात्र आता इकडे NOC मिळालेली आहे की काहीही झालं तरी यांनी बिझनेस नाही केला तरी चालणार आहे, पण याचाच वापर करून या मुलांना मुंबईला पाठवायचं आणि मुंबईला पाठवून आता हा सगळा बिझनेस त्यांच्याकडून आपल्याकडे काढून घ्यायचा आहे। यावरती शलाका म्हणते, अरे पण पृथ्वी या गोष्टीला तयार होईल का? आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, का नाही होणार, असं काहीतरी आता मोठा तमाशा करू की या सगळ्यामध्ये आपण आता ताबडतोब इथून आता म्हणजे ह्या तिघांची रवानगी मुंबईला झाली ना की आता आपलं काम सोपं होईल। शलाका म्हणते, तुला वाटतंय तसं तितकं साधं सोपं सगळं होणार आहे का? यावरती तो म्हणतो, बघच तू। लगेचच तो कॉल करतो आणि आता आनंदीला ताबडतोब ज्या ठिकाणी मी आता सांगतोय त्या ठिकाणी तिला आता पेटीत भरून ती पेटी आता त्या ट्रकमध्ये ठेवून द्या। आणि त्यानंतर मात्र आता लगेचच दुसरा कॉल करून तो सांगायला लागतो, उद्याच्या उद्या बिझनेस मीटिंग अटेंड करा। म्हणजे काय होईल माहिती आहे का, या बिझनेस मीटिंगला ना आता युगंधर येऊ शकणार आहे ना आता ही पोरं, कारण आपण या युगंधरला आनंदीला शोधण्याच्या कामामध्ये व्यस्त ठेवायचं आहे। आणि या पोरांना मात्र आता अशा पद्धतीने काहीतरी कारण सांगायचं की ती पोरं मीटिंगला आलीच नाही पाहिजेत। त्यानंतर मात्र आता आपण एक गोष्ट अशी करायची, आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये आपण आता त्या बिझनेस कडून आपल्याकडे तो बिझनेस सगळा इकडे आता आपण पाहिलं की आरतीला बाहेर थांबवून आनंदीला किडनॅप केलंय। पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला विद्याधर फोन या प्लॅनबद्दल त्या लोकांना सांगत आहे त्यावेळेला मात्र आता आरतीने हे सगळं ऐकलेलं आहे। आणि आरतीने हे सगळं ऐकल्यामुळे मात्र आता खूपच मोठा गोंधळ झालाय। आरतीला समजलंय काहीही झालं तरी सुद्धा मालक साहेबांना या सगळ्यामध्ये जर का आता वाचवायचं असेल तर पृथ्वीपर्यंत सत्य आता सांगणं हे गरजेचं आहे। म्हणून आता आरती इकडे आलेली आहे, म्हणजे ती आता इकडे जे काही पूजन आहे त्या पूजनासाठी। बरं, आता हे पूजन कशासाठी ठेवलंय तर आता शिल्पाने या सगळ्यामध्ये युगंधर कुठेही आनंदीला शोधायला जाऊ नये या कारणासाठी मात्र आता मितालीला सांगितलेलं आहे की तू तुझ्या बाबांना तुझ्या आईची शपथ घालून जर का आता थांबवू शकलीस तर कदाचित मात्र ती आनंदी या घरात येण्यापासून आपण थांबवू शकतो, असं म्हणत या लोकांनी मुद्दामच घाणेरडा डाव आता रचलेला आहे। पण या लोकांनी जरी आता घाणेरडा डाव रचला असला तरी सुद्धा नियती मात्र आता वेगळंच काही करणार आहे। ज्या टेम्पोमध्ये तो बॉक्स ठेवायला सांगितलाय
तर आता त्यांच्याकडून वेगळीच गोष्ट घडली। जो बॉक्स आता घरामध्ये आणायचा होता तो बॉक्स आता टेम्पोत नेण्यात आलेला आहे। आता हा घरामध्ये बॉक्स आणायचा असतो ज्या बॉक्समध्ये गोरगरिबांना वाटण्यासाठी मात्र आता कपडे आणि काही गोष्टी असतात, आणि तो त्या ट्रकमध्ये गेलेला आहे आणि ट्रकमध्ये आनंदी ज्या बॉक्समध्ये बसले तो बॉक्स तिकडे आलाय। इकडे आता विद्याधरला काहीच कळायला मार्ग नाहीये। तो आता त्यांना फोन करून सांगतोय की काय झालं, हा बॉक्स इकडे कसा काय आला, तुम्ही आता उगाचच कसं काय केलं। पण त्याच वेळेला ते लोक मात्र आता सांगायला लागलेले आहेत की नाही, असं काही नाहीये, आम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य तो बॉक्स आता ठेवलेला आहे। पण त्याच वेळेला मात्र आता इकडे युगंधर मात्र आता तो बॉक्स उघडतो आणि बॉक्समधून आनंदीला बाहेर पडलेलं बघताना सगळ्यांना धक्का। ज्या वेळेला आनंदी बाहेर पडले तोपर्यंत आरती आता तिकडे पोहोचले आणि आरती आता सांगायला लागते ही बॉक्सची अदलाबदली मीच केलेली आहे, सगळ्या गोष्टीचा मी आता तुमच्या समोर खुलासा करणार आहे। यावरती आनंदी म्हणते आरती सांगायला लागते मी ज्या वेळेला त्या आता आश्रमात गेले होते माझ्या बहिणीला आणण्यासाठी, आणि त्याच वेळेला या लोकांनी मात्र आता माझ्या बहिणीला किडनॅप केलं आणि तो बॉक्स आता टेम्पोमध्ये ठेवला। विद्याधर सरकारांचा फोन आला होता आणि विद्याधर सरकारांनी आता सांगितलं की काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मात्र आता म्हणजे तुम्ही हे करा की हा बॉक्स आता दुबईला विकायला न्या, आणि दुबईला मात्र आता माझ्या बहिणीला या सगळ्यामध्ये दुबईला पाठवण्यासाठी हा सगळा घाट घालण्यात आला होता। पण मी या सगळ्यामध्ये मात्र आता तो बॉक्स तिथल्याच लोकांच्या मदतीने मी आता पलटी करून घेतला आणि आता इकडे आणण्याचा बॉक्स तिकडे आणि तिकडे आणण्याचा बॉक्स आता इकडे आणलेला आहे। आणि खरं सांगायचं तर आता मला अजून काहीतरी पृथ्वी सरांना सांगायचं आहे। पृथ्वी सर, या सगळ्यामध्ये तुम्ही आता आनंदीवरती चिडताय ना, आणि आता मालक साहेबांच्या वरती, पण तुम्हाला माहीत नसेल तर या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा हे सगळं काम केलेलं आहे ते तुमच्या विद्याधर काकांनी, असं म्हणत मात्र आता तिने ते सगळं ज्या रेकॉर्डिंगमध्ये मात्र आता शलाका आणि आता विद्याधर हे दोघं जण बोलत आहेत ते सगळं रेकॉर्डिंग आता समोर आणताच 440 वोल्टचा झटका बसलाय विद्याधरला, आणि आता इकडे शलाका आणि विद्याधर गडबडलेत आणि हे सगळं आमचं फुटेज नाही आहे, उगाचच आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न आता करतायत, हे खोटे आहेत सगळे असं म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत। पण ज्या वेळेला हे सगळं म्हणण्याचा प्रयत्न चाललाय त्याच वेळेला मात्र आता पृथ्वी ते सगळं आणि पृथ्वी आता म्हणायला लागतो काका तू या सगळ्यामध्ये आनंदीला विकणार होतास दुबईला, काय चाललंय काय हे, मला तर काही कळायलाच मार्ग नाहीये। आणि त्यावरती मात्र आता सगळा प्रकार ज्या वेळेला पृथ्वीच्या समोर आलाय तो आता सांगायला लागतोय आणि बिझनेसचं काय, त्यावेळेला आरती आता सांगायला लागते मुळातच आता इकडे तुमच्या वडिलांकडून आनंदीच्या जीवाची भीक मागत NOC घेतली। यावरती तो म्हणतो काय, आणि मला तर काकाने सांगितलं की आता त्यांनी अशीच NOC दिली, असं कसं NOC दिली असं मी विचारलं असता त्यांनी आता विषय नाही पुढे वाढवला, पण या सगळ्यामध्ये काकांनी इतकं नीच कारस्थान केलं, आनंदीच्या मात्र आता जीवाच्या बदलात NOC, मला हे असं काही नको होतं। यावरती आरती आता इथेच थांबत नाहीये, ती आता सगळा प्रकार आता सांगायला लागते आणि ती सांगायला लागते मालक साहेब तर आता तुम्हाला NOC देऊन तुम्हाला मुंबईला पाठवण्याचं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे, आणि आता या सगळ्यामध्ये मालक साहेबांच्याकडून सगळी प्रॉपर्टी काढून आता तुम्हाला मुंबईला पाठवायचं आणि त्यानंतर मात्र आता इथली प्रॉपर्टी सगळी स्वतःच्या नावावरती करून घ्यायची असं ह्यांचं प्लॅन आहे। आणि या सगळ्यामध्ये आनंदी त्यांना आता अडसर होत होती ना, म्हणूनच या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांनी आनंदीला म्हणजे विकायचं, पैसे कमवायचे, इकडे मालक साहेबांची प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायची असं ठरवलंय। आणि आता तुम्ही या सगळ्यामध्ये अडकलात, माझ्या निष्पाप आनंदीवरती हे केलात, पण आत्ता मी आनंदीला एक क्षण इथे ठेवणार नाही असं म्हणत ज्या वेळेला मात्र आता आनंदीला घेऊन आता घर सोडून आरती निघालेली आहे त्यावेळेला पृथ्वी आता आडवा येतोय, खबरदार कुणीही हे घर सोडून जाणार नाहीये, मी केलेल्या चुकांचा प्रायश्चित्त करण्याची मला आता फक्त एक संधी मिळायला पाहिजे,
मी या सगळ्यांपुढे हात जोडतो आणि आता तुला सांगतोय आरती, आनंदीला ठेविते. मी तुझी पण माफी मागतो. खरं तर या सगळ्यामध्ये माझ्याकडून खूपच मोठी चूक झालेली आहे आणि त्या चुकीच्यासाठी आता मला खरं तर या सगळ्यामध्ये तुमची माफी मागायची आहे. आनंदी कुठेही जाणार नाहीये असं म्हणत मात्र आता पृथ्वीने आनंदीला थांबवण्यासाठी सगळे हात जोडून प्रयत्न करत तिला आता थांबवलेलं आहे. एका झटक्यामध्ये पृथ्वीचे डोळे आता इकडे आरतीने उघडलेले आहेत.